मराठी शाळा वाचतील का? शिक्षक कमी, विद्यार्थी कमी आणि खाजगी शाळांचा वाढता प्रभाव. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात साथी मानवतेचा आणि मी आहे शकील सय्यद. आज आपण महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. जिल्हा परिषद मराठी शाळा, शिक्षकांची संख्या, विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, खाजगी शाळांचा वाढता प्रभाव आणि आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेला वाद याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषद शाळांबाबत बोलताना काही गंभीर आरोप केले आहेत. काही शिक्षक मुख्यालयात राहत नाहीत, विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण दिले जात नाही, शिक्षकांना मोठे वेतन दिले जाते, तरीही शाळांमधून गुणवत्ता आणि विद्यार्थी संख्या कमी होत आहे असे त्यांनी नमूद केलेले आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरात शिक्षक संघटना, पालक आणि शिक्षणप्रेमींमध्ये मोठी चर्चा सुरू झालेली आहे. परंतु दुसरीकडे अनेक नागरिक असा प्रश्न उपस्थित करत आहेत की जिल्हा परिषद शिक्षकांवर सातत्याने टीका केली जाते, मात्र खाजगी शाळांमधील व्यवस्थेबाबत फारशी चर्चा का होत नाही. लोकांच्या मनात आज एक प्रश्न निर्माण आहे की जर सरकारी शिक्षक मुख्यालयात राहत नाहीत हा मुद्दा असेल तर खाजगी शाळांमधील सर्व शिक्षक मुख्यालयात राहतात का? जर सरकारी शाळांमधील शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असेल तर खाजगी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा, शिक्षकांचे वेतन, शिक्षकांची पात्रता आणि पालकांकडून घेतली जाणारी भरमसाठ फी याविषयीही चर्चा झाली पाहिजे का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक खाजगी शाळांमध्ये शिक्षकांना तुलनेने कमी वेतन दिले जाते. काही ठिकाणी 15 ते 20 हजार रुपयांमध्ये शिक्षक काम करतात अशी चर्चा आहे. मात्र पालकांकडून हजारो लाखो रुपयांची फी घेतली जाते. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की शिक्षण हा सेवा क्षेत्राचा विषय आहे की व्यवसाय बनत चाललेला आहे. आजही महाराष्ट्रातील लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा शिक्षण देत आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, शालेय पोषण आहार, विविध शिष्यवृत्ती योजना, मोफत शिक्षण, अनेक ठिकाणी डिजिटल शिक्षण. अनेक जिल्हा परिषद शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पणाने काम करत असल्याचेही वास्तव आहे. कोरोना काळात निवडणुका, जनगणना, लसीकरण मोहीम, विविध शासकीय उपक्रम अशा अनेक अतिरिक्त जबाबदाऱ्या शिक्षकांनी पार पाडल्या आहेत. म्हणून सर्व शिक्षकांना एकाच मापाने मोजणे योग्य ठरेल का, असा प्रश्नही अनेक जण विचारत आहेत. आज ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे शिक्षकांची कमतरता. अनेक शाळांमध्ये 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग आहेत, मात्र शिक्षकांची संख्या ही केवळ 4 किंवा 5. एकाच शिक्षकाला अनेक वर्ग सांभाळावे लागतात. एकीकडे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे सांगितले जाते आणि दुसरीकडे विद्यार्थी कमी झाल्याच्या कारणावरून शिक्षक पदे कमी केली जातात. यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर होत आहे. पालकांना वाटते की त्यांच्या मुलांना प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक मिळाला हवा, पण प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये उपलब्ध शिक्षकांवरच सर्व जबाबदारी टाकली जाते. समानीकरण धोरणाचाही खूप मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला भेटते. शासनाने केलेल्या समानीकरण प्रक्रियेमुळे अनेक शाळांमधील शिक्षक संख्या कमी झाली असल्याची तक्रारी सध्या आहेत. ज्या शाळेत आधी पुरेसे शिक्षक होते त्या शाळांमधून काही शिक्षक इतरत्र पाठवले आहेत. परिणामी अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झालेली आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि पालकांच्या विश्वासावर झालेला आहे. पालक खाजगी शाळांकडे का वळत आहेत? आज अनेक पालक आपल्या मुलांना सरकारी शाळांमधून काढून खाजगी शाळांमध्ये प्रवेश देत आहेत. यामागे अनेक कारणं आहेत. इंग्रजी माध्यमांची आकर्षकता, शिक्षकांची कमतरता, आधुनिक सुविधा, जाहिरात आणि मार्केटिंग, स्पर्धात्मक वातावरण. परंतु खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अनेक पालक आर्थिक अडचणीत सापडत आहेत. फी, बस शुल्क, गणवेश, पुस्तके आणि इतर खर्च
यामुळे पालकांवर मोठा आर्थिक भार पडतो. अनेक शाळांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की मराठी शाळांमध्ये गुंतवणूक कमी होत आहे. जर शिक्षक कमी केले जातील, सुविधा वाढवल्या जाणार नाहीत आणि विद्यार्थी संख्या घटत राहिली तर भविष्यात अनेक शाळा बंद पडू शकतात. यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की शासनाला मराठी शाळा टिकवायच्या आहेत की नाही. शासनाने काय करायला हवे. शिक्षण हा खर्च नसून गुंतवणूक आहे. शाळा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती, राज्यातील रिक्त पदे तातडीने भरली पाहिजेत. प्रत्येक शाळेत पुरेसे शिक्षक, 1ली ते 8वीपर्यंतच्या शाळांमध्ये किमान 7 शिक्षक असावेत अशी मागणी अनेक ठिकाणी होत आहे. आधुनिक सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृहे, डिजिटल वर्गखोल्या, क्रीडा साहित्य, सरकारी शाळांमध्ये होत असलेल्या चांगल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. पालकांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्याची खात्री वाटली पाहिजे. आज राज्यात हजारो शिक्षक युवक बेरोजगार आहेत. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भरती झाली तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल आणि युवकांना रोजगारही मिळेल. शिक्षकांची कमतरता दूर करणे ही काळाची गरज आहे. आज गणवेश, बूट, पुस्तके, आहार या सुविधा महत्त्वाच्या आहेतच, परंतु कोणत्याही शाळेचा आत्मा हा शिक्षक असतो. जर शाळेत पुरेसे शिक्षक नसतील तर इतर सुविधा असूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे कठीण होते. म्हणून शिक्षक संख्या हा शिक्षण व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, मजबूत झाल्या पाहिजेत आणि आधुनिक झाल्या पाहिजेत. शिक्षकांमधून काही त्रुटी असतील तर त्या निश्चितपणे दूर झाल्या पाहिजेत, परंतु त्याचबरोबर शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या सुविधा, रिक्त पदे आणि शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक प्रश्न यावरही तितक्याच गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे. आज गरज आहे ती दोषारोपांची नाही तर मराठी शाळा कशा वाचतील, विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल आणि ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल यासाठी सकारात्मक उपाययोजना करण्याची. आपल्याला काय वाटते? मराठी शाळांची घटती विद्यार्थी संख्या थांबवण्यासाठी शासनाने कोणते पावले उचलणे गरजेचे आहेत? आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि साथी मानवतेचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.